स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आली आहे। सायलीच्या आयुष्यात एकामागून एक संकट येत असून मालिकेच्या आगामी भागांमध्ये कथानकाला नवं वळण मिळणार आहे। मात्र या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे। मालिकेतून एका महत्त्वपूर्ण पात्राची एक्झिट झाली आहे का, असा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत। मालिकेमध्ये डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातून सायलीला अटक झाल्यानंतर अर्जुनवरही जीवघेणा हल्ला होतो। त्यामुळे आता सायलीची कायदेशीर बाजू कोण मांडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। मात्र या परिस्थितीत हार न मानता सायली स्वतःची लढाई स्वतः लढण्याचा निर्णय घेते। मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये सायली गरोदर असतानाही आपल्या केसशी संबंधित पुरावे गोळा करून कोर्टात पोहोचताना दिसत आहे। विशेष म्हणजे ती सर्वांसमोर आपली केस स्वतः लढणार असल्याचंही स्पष्ट करते। मात्र सायलीचा हा निर्णय पाहून प्रेक्षकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। विशेषतः सायलीचे वडील रविराज किल्लेदार हे एक नामवंत वकील असतानाही ते या संपूर्ण प्रकरणात कुठे आहेत असा सवाल नेटकरी करत आहेत। एका प्रेक्षकाने कमेंट करत विचारलं, सायलीचे वडील रविराज किल्लेदार इतके नामवंत वकील असूनही कुठे गायब झाले? त्यांनी वकिली सोडली का? तर काही प्रेक्षकांनी रविराज किल्लेदार यांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त करत म्हटलं की सायलीच्या आयुष्यात एवढं मोठं संकट आलं आहे तरी तिचे वडील कुठेच दिसत नाहीत। इतकंच नाही तर 12वी पर्यंत शिक्षण झालेली सायली कोर्टात स्वतःची केस लढणार हा ट्रॅकही अनेक प्रेक्षकांना खटकला आहे। तसेच जेव्हाही असं काही मोठं घडतं तेव्हा अर्जुनला साईड रोल का दिला जातो आणि सायलीला लीड केलं जातं हे देखील प्रेक्षकांना खटकलं आहे। त्यामुळे मालिकेतल्या या ट्विस्ट मागचं लॉजिक काय असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे। एकीकडे सायली स्वतःची केस लढण्यासाठी कोर्टात पोहोचली आहे, तर दुसरीकडे तिचे वडील आणि नामवंत वकील रविराज किल्लेदार हे मात्र या महत्त्वाच्या प्रसंगात कुठेच दिसत नसल्याने ते कुठे गायब झाले असा सवाल प्रेक्षकांनी केला आहे। तर काही प्रेक्षकांनी तर रविराज किल्लेदारांची मालिकेतून एक्झिट झाली आहे का असा थेट सवालही केला आहे। दरम्यान ठरलं तर मग मालिकेत आलेला हा नवा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटतो? सायलीने स्वतःची केस लढणं तुम्हाला पटतंय का? आणि रविराज किल्लेदार या ट्रॅक मधून गायब झाल्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।